नमस्कार. मी आजपासून एक 100 दिवसाचा इंग्लिश स्पीकिंगचा चॅलेंज सुरू करतोय. खूप लोक म्हणतात इंग्लिश समजतं पण बोलता येत नाही, आणि खरं सांगायचं तर मी पण आधी असंच होतो. हा चॅलेंज घेण्याचा मुख्य उद्देश आहे की इंग्लिश बोलायला भीती कमी करणे. अनेक वेळेला आपण इंग्लिश बोलण्यास घाबरतो, मिस्टेक होण्याची भीती वाटते, किंवा इतर लोक काय विचार करतील याची काळजी करतो. एखादं वाक्य बोललो आपण तर ते हसतील की काय, हे याची आपल्याला भीती वाटते. या चॅलेंजने आपण त्या भीतीला सामोरं जातो आणि मिस्टेक करू शकणार नाही. रोज थोडं थोडं इंग्लिश बोलायला ची सवय लावून हा मुख्य गोल आहे आपला. तुम्ही हा चॅलेंज स्वीकाराल अशी मी आशा करतो. तर 100 दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. इंग्लिश बोलणं सोपं आहे. सेंटेन्स स्वतःच्या मेंदूत तयारी करा आणि बोलताना घाबरू नका. हे फक्त अभ्यास नाही, तर हे एक सेल्फ कॉन्फिडन्स बिल्डिंग प्रोसेस आहे. प्रत्येक दिवशी फक्त 5 ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं प्रॅक्टिस करा, आणि आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. मिस्टेक करून घाबरू नका, बोलत राहा. सुरुवातीला सेंटेन्स कमी लेंथचे असतील, पण दिवसेंदिवस तुम्ही सेंटेन्स जसे जसे मोठे कराल तसे तसे तुम्हाला कॉन्फिडन्स येत राहील, आणि कॉन्फिडन्स आला की तुम्ही सेंटेन्सही बनवायला सुरुवात कराल. तरी आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आपण फक्त काय करणार आहोत या 100 दिवसामध्ये ते बघितलं, म्हणजे कॉन्फिडन्स कसं करायचं ते. त्यामुळे तर तयार राहा आणि बोलायला सुरुवात करा. तुम्ही हा चॅलेंज पूर्ण केला तर 100 दिवसामध्ये इंग्लिश स्पीकिंगचा सफिशियंट इम्प्रूव्हमेंट तुम्ही अनुभव घ्याल. आणि हा चॅलेंज एक्सेप्ट करा आणि इंग्लिश बोलायला तयार राहा, आणि प्रत्येक दिवस इंग्लिश बोलायचा अनुभव घ्या. आजचा दिवस आहे हा पहिला. उद्यापासून आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, जेणेकरून तुम्हाला 100 दिवसामध्ये सर्व काही शिकता येईल. थँक्यू.